राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत. अशातच राज्यसभेतील भाषणामध्ये संजय राऊतांनी अजित पवारांच्या अपघाती निधनावरून प्रश्न उपस्थित केला. 15 जानेवारीला अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं तेव्हा सिंचन घोटाळ्यामध्ये भाजपनं मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खाल्ल्याचा आरोप केला होता. भाजपच्या या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे असंही अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यानंतर 10 दिवसांमध्येच विमान दुर्घटनेमध्ये अजित पवारांचा मृत्यू होतो. ही घटना रहस्यमय आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संसदेमध्ये नेटाने म्हटलंय. जमकर पैसा खाया है और भारतीय जनता पार्टी की फाइल मेरे पास है. ये अजित पवार का बयान 15 जनवरी को आया है और उसके बाद 10 दिन बाद अजित पवार की विमान दुर्घटना में मौत होती है. देखिए, मैं आरोप नहीं कर रहा हूं, लेकिन ये मौत रहस्यपूर्ण है. आपके ऊपर आरोप किया, फाइल कहां है? मेरी जानकारी है कि अजित पवार वो फाइल हमेशा अपने साथ रखते थे. जब मुंबई से वो निकले बारामती में, तब भी वो फाइल उनके पास थी और आधे घंटे में अजित पवार जी की दर्दनाक मौत हो गई. उसकी जांच होनी चाहिए. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर आमदार अमोल मिटकर यांनी काही सवाल उपस्थित केलेत. त्यावरती आता विरोधी पक्षांनी देखील सवाल उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवारांचा मृत्यू रहस्यमय असून जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत बोलल्यावरती 10 दिवसांमध्ये अपघात झाला असं राऊत यांनी म्हणत गंभीर शंका उपस्थित केली आहे. तर हा अपघात संशयास्पद असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी देखील म्हटलंय. पवार साहेबांची जी क्लिअरिटी आहे ती पहिल्या दिवशी त्यांनी केली, पण हळूहळू त्यांनाही कळेल हे प्रकरण साधं नाहीये. अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं. आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे रहस्यमय आहे. मला जस्टिस लोहियाची आठवण आहे.